यावेळेस आजच्या मन्नासाठी असणारा जो शास्त्रपाठ आहे त्याकडे आपण लक्ष देऊयात. एकच शास्त्रपाठ आहे नव्या करारामधून लुकृ शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 1 ते 10 ही वचने. लुकृ शुभवर्तमान अध्याय 19 वचने 1 ते 10 या शास्त्रपाठाकडे आपण यावेळेस लक्ष देऊयात. लुकृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 1 ते 10 वचन. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता तेव्हा पहा, जक्काय नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्याला म्हणाला, जक्काय, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरवायला गेला आहे. तेव्हा जक्काय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारवायास आला आहे. वचनाकडे लक्ष लावूयात. वाचलेला शास्त्रपाठ आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. जक्कायाची गोष्ट आपण संडे स्कूलच्या दिवसांपासून किंवा जीवनापासून आपण ऐकत असतो, आणि ह्या जक्कायाविषयी अनेक वेळेस आपण संदेश ऐकतो. आज ह्या जक्कायाच्या संदेशाकडे पाहत असताना काही महत्त्वपूर्ण गोष्टी याकडे आम्ही लक्ष लावणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त हा यरीहो शहराकडे जाण्यासाठी निघण्याच्या अगोदर येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की ती तिसरी वेळ होती येशूची सांगण्याची. येशूने 3दा भविष्यकथन केलं की मी आता यरूशलेमेकडे जाणार आहे, मग मला धरलं जाईल, मग शास्त्री पुरुषी मला धरतील, धरल्यानंतर माझा छळ होईल, मला मग मारण्यात येईल वधस्तंभावरती, पुरण्यात येईल, आणि तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठेल. येशूने ज्यावेळेस हे 3दा सांगितलं, पहिल्या वेळेस येशूने सांगितलं तेव्हा येशू शिष्यांना आणि त्याच्या लोकांना जे तयार करत होता, जे त्याला हवं होतं, ते ज्यावेळेस शिष्यांना समजलं त्यानंतर येशूने सांगायला सुरुवात केली. काय समजलं तर येशूने प्रश्न विचारला प्रेषितांना की लोक मला कोण म्हणून म्हणतात. आणि मग येशूला सांगताना सांगितलं, कित्येक एलिया, कित्येक संदेष्टापैकी कोणी अमुक, कोणी तमुक. आणि येशू म्हणला, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. आणि मग त्यावेळेस पेत्र म्हणताना म्हणाला, तू जिवंत देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस. ज्यावेळेस शिष्यांना ह्याचं प्रगटीकरण झालं की हाच तो मसीहा आहे, हाच तो मसीहा म्हणजेच ख्रिस्त आहे. मसीहा इब्री शब्द, ख्रिस्त ग्रीक शब्द. हाच तो मसीहा आहे, हाच तो ख्रिस्त आहे. त्यानंतर येशूने वधस्तंभावरती मी मरणार आहे याविषयी सांगायला सुरुवात केली. आणि तिसऱ्या वेळेस त्याने सांगितल्यानंतर येशू म्हणतो की मी वधस्तंभावरती आता मरायला जाणार आहे. ही तिसऱ्या वेळेस सांगितल्यानंतर मग येशूने प्रवासाला सुरुवात केली आणि मग तो यरीहो शहराकडे जाण्यास निघाला. यरीहो शहराकडून पुढे यरीहो शहर जे आहे ते चंद्रदेवतेचं शहर, आणि ह्या चंद्रदेवतेच्या शहरातून तो आता पुढे जाणार. यरीहो म्हणजे चंद्रदेवतेचं शहर. आणि आम्ही ज्या वेळेस पाहतो त्यावेळेस ह्या असणाऱ्या यरीहो शहरातून तो पुढे जाण्यासाठी त्याच्या अगोदर यरीहोमध्ये आत जाण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी एक रस्त्यावरती किंवा वाटेवरती एक आंधळा भीक मागत बसला होता. आणि त्याने विचारलं, काय चाललंय, एवढा गोंधळ चाललाय, गडबड चालली. 18वा अध्याय 35व्या वचनापासून पुढे नेमकं काय चाललंय. आणि त्याला कुणीतरी सांगताना सांगितलं की अहो, या ठिकाणाहून येशू नासरेतकर हा चालला आहे. येशू नासरेतकर या ठिकाणाहून पुढे जात आहे. आणि ज्यावेळेस त्याने ऐकलं येशू नासरेतकर जात आहे त्यावेळेस त्याने हाक मारून म्हणले, अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. आणि मग येशूने त्याला दृष्टी दिली, त्याच्या विश्वासाने त्याला प्राप्त झालं. आणि मग आम्ही आलो की शास्त्रपाठ पुढे सरकतो, जक्कायाकडे येतो. आणि मग आता येशू यरूशलेमेत प्रवेश केला. येशूने यरूशलेमेत प्रवेश केला आणि पुढे येशू जायला निघाला. आणि जात असताना आता आमच्या संदेशाची सुरुवात होते की ज्या ठिकाणी आल्यानंतर आजच्या असणाऱ्या आमच्या संदेशामध्ये असणारा जो मुख्य माणूस आहे तो आहे जक्कय. आणि हा जक्कयाकडे पाहतो. तो म्हणतो की त्याने म्हणजे येशूने यरीहोत प्रवेश केला, त्यातून तो पुढे जात होता
तेव्हा पहा, जक्कय नावाचा कुणी एक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. जक्कयाची ओळख लुकाने अत्यंत स्पष्टपणे मार्मिक शब्दामध्ये त्याने या ठिकाणी मांडलेली आहे. आणि तो असं म्हणतो की हा जो जक्कय आहे हा मुख्य जकातदार आहे. याचा अर्थ जक्कयाला ओळखणारे लोक त्या ठिकाणी आहेत. हा मेन टॅक्स कलेक्टर आहे, मुख्य माणूस आहे. बरेच टॅक्स कलेक्टर आहेत की जे आपल्या आपल्या रस्त्यावरती काम करतात. ह्या सगळ्यांनी ज्याला हिशोब नेऊन द्यायचा आहे असा हा मुख्य जकातदार हा जक्कय आहे. एवढंच नव्हे तर हा श्रीमंत पण आहे, ह्याच्याकडे श्रीमंती आहे. आणि त्यामुळं लोक ह्याच्या श्रीमंतीकडे पाहत आहेत, त्याला ह्याची श्रीमंती लोकांना दिसत आहेत. उगाच लूक लिहित नाही. लूक लिहित असताना हे माहिती आहे की लोकांना माहिती की याच्याकडे श्रीमंती आहे, हा श्रीमंत मनुष्य आहे. ह्या सगळ्या त्याच्या गोष्टी आहेत. परंतु हा जो जक्कय आहे ना, ह्या जक्कयाला तिसऱ्या वचनात आल्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे, येशू कोण आहे हा पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, येशू कोण आहे हे त्याला पाहायचं आहे. कारण की येशू कोण आहे ह्याची माहिती करून घ्यायला त्याला गरजेची आहे. येशूविषयी ओळख करून घेणं गरजेचे आहे. कारण की येशूविषयी लोकांना बरंच काय माहीत होतं, परंतु ह्या जक्कयाचं म्हणणं असं आहे की नेमका येशू काय आहे हा येशू मला स्व अनुभवातून माहीत असायला हवा. आमचं आध्यात्मिक जीवन हे कधीच सेकंड हँड नाही. दुसऱ्याच्या अनुभवावरती आम्ही आमचं असणारं आध्यात्मिक जीवन उभा करू शकत नाही. आमचं आध्यात्मिक जीवन हे प्रभू येशू ख्रिस्ता संगती फर्स्ट हँड आध्यात्मिक जीवन असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज जक्कय म्हणताना म्हणतो की मला बघायचा नेमका येशू, माझा पहिला अनुभव असायला हवा की हा नेमका येशू कोण आहे. कारण येशूविषयी अनेकांना अनेक गोष्टी माहीत आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आम्ही ह्याच लुकृ शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायापासून पाहिलं तर आम्हाला येशूविषयी प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत. जर आम्ही पाहताना पाहिलं तर आत्ता वरचा शास्त्रपाठ जो वाचला त्याच्यामध्ये म्हटलंय त्या आंधळ्या माणसाने त्याला काय गडबड चालली, कोण चाललंय, आणि लोकांनी सांगताना सांगितलं येशू नासरेतकर चाललाय. कोण चाललंय? येशू नासरेतकर. लोक येशूला नासरेतकर म्हणून ओळखत होते. लगेच त्या आंधळ्या भिकाऱ्याने हाक मारली, अहो येशू दाविदाचे पुत्र. काही जण येशूला दाविदाचा पुत्र म्हणून ओळखत आहेत. त्याच्यानंतर आम्ही पाहतो 18 वचनामध्ये येशूला काही जण उत्तम गुरुजी म्हणून म्हणतात. पुढे आल्यानंतर काही जण येशूकडे आल्यानंतर येशूला हाक मारत असताना येशू हा गुरुजी आहे म्हणतात. काही जण येशूला पाहत असताना 15 पहिल्या वचनात म्हणतात हा पाप्यांना जवळ करणार आहे. लोकांचा दोष आहे येशूवरती, पण ती येशूची ओळख त्यांनी निर्माण केली, हा पाप्यांना जवळ करणार आहे. जर आम्ही 13 वचन पाहिला तर काही लोक येशूला प्रभुजी म्हणून म्हणत आहेत. त्याच्यानंतर काही जण येशूकडे आल्यानंतर 13 वचनामध्ये गुरुजी आणि त्याला न्यायाधीश म्हणतात. माझ्या भावाचा तंटा झाला, तंटा सोडो. येशूला न्यायाधीश म्हणून पाहणारे लोक आहेत. तू आमचा तंटा मिटवू शकतोस म्हणून येशूकडे आहेत. काही जण आहेत की जे येशू सेवा करत आहे, ही देवाच्या आत्म्याने सेवा होत आहे हे माहीत असताना देखील आता येशूला देवाच्या आत्म्याने सेवा करणारा लोक येशूच्या मागे चाललेले आहेत. म्हणून येशूकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलावा म्हणून त्यावेळेसच्या असणारे शास्त्री आणि पुरुषी जे आहेत ते म्हणताना म्हणाले हा बालजबूलच्या साह्याने भूत काढणार आहे. काही जणांनी येशूकडे 9 20 वचनात पाहिलं हा देवाचा ख्रिस्त आहे. 7 20 वचनात पाहिले की ज्या वेळेस योहानाचे शिष्य योहानाने विचारायला सांगितलं जे येणार ते आपणच का आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी. म्हणजे जो मशिया येणार आहे तो तूच आहेस का आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी. याविषयी असताना योहानाने पाहिलं. आम्ही ज्यावेळेस पाहतो येशूच्या जन्मानंतर येशूला ज्यावेळेस मंदिरात आणलं त्यावेळेस शिमोन म्हणताना असं म्हणतो याद्वारे अनेकांचं पडणं आणि उभं राहणं होईल. मरियला आता म्हणतो ह्याच्यामुळे तुझ्या अंतकरणातून तलवार भोसकून जाईल. येशूविषयीच्या काळामध्ये लोक बरंच काय येशूविषयी बोलत होते, येशूविषयी बरंच काय लोकांना माहित होतं. परंतु ह्या असणाऱ्या जक्कयाचं म्हणणं असं आहे लोक काय म्हणतात ह्याच्याशी मला घेणं देणं नाही, परंतु मला हे माहीत असायला हवं की हा येशू नेमका माझ्यासाठी काय आहे. प्रिय बंधू भगिनींनो, सर्वात शेवटचा प्रश्न आमच्या प्रत्येकासाठी देखील हाच आहे की येशू माझ्यासाठी काय आहे. योहान कृष्ण वर्तमान 1 अध्याय, त्या 1 अध्यायामध्ये येशूचे बरेच शिष्य दाखवलेत
ह्या प्रत्येक प्रेषितांची येशूची ओळख निराळी आहे. कोण म्हणतं आम्हाला इस्रायलाचा राजा भेटला, कोण म्हणतं आम्हाला तारणारा भेटला, कोण म्हणतं आम्हाला मसिहा भेटला, कोण आम्हाला म्हणतं आम्हाला नासरतकर येशू भेटला. वेगवेगळे आहे. माझी आणि येशूची ओळख काय, मी येशूला काय म्हणून ओळखत आहे, येशूला माझी ओळख काय, ही माझी आणि त्याची वैयक्तिक ओळख असणं गरजेचं आहे. दुसऱ्यांच्या ज्ञानावरती, दुसऱ्यांच्या विश्वासावरती, दुसऱ्यांच्या असणाऱ्या अनुभवावरती आमचा अनुभव टिकलेला नसावा. आमचा स्वतःचा वैयक्तिक देवासंगती अनुभवान नातं असावं. कारण की देवाला नातवंड नाहीत, देवाला परतुंड नाहीत, देवाला फक्त कोण आहे तर लेकरं किंवा मुलं आहेत. योहान कृष्णवर्तमान 1:12. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. आम्ही कोणत्या कुटुंबात जन्मलो आणि कोणत्या शहरात जन्मलो यावरती आमची निवड अवलंबून नाही. कारण येशू जर येरिहो शहरामध्ये येतो की ज्या शहराला चंद्रदेवतेचं शहर म्हणतात, तर येशूला प्रत्येक शहरातल्या माणसावरती येशू प्रीती करतो. परंतु प्रश्न अनुत्तरित आहे की मी येशूला काय म्हणून ओळखतो. आणि ह्या जक्कयाच्या मनामध्ये खूप प्रश्न तयार आहेत की हा येशू कोण आहे, ह्याची माझी ओळख व्हायला हवी. मी पाहिलं अनेक वेळेस आम्ही दुसऱ्यांच्या असणाऱ्या विचारावरती अवलंबून आमचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो. एकदा जंगलामधून एक वाघ आणि गाढव दोघं जण चालले होते. वाघ आणि गाढव दोघं जण जंगलातून चालले होते. नदीच्या काठी दोघं जण पाणी प्याले. पाणी प्याल्यानंतर पुढं जाऊ लागले आणि दोघं एकमेकांकडे बघायचे. थोड्या वेळाने गप्पा सुरू झाल्या आणि गप्पा सुरू झाल्यानंतर मग गाढव वाघाला पाहत असताना वाघाची ती डौलदार चालत असताना हा गाढव सारखाच त्या वाघाकडे बघायचा. आणि शेवटी वाघाला तर म्हटला की वाघ, अरे आपण जिथून चाललो हे गवत तुला दिसतं का? वाघ म्हणला आपणच गवतातून चाललोय, गवत न दिसायला काय झालं? आपणच गवतातून चाललोय, गवत नसे का? बघ गवत कसं निळं दिसतं, गवत कसं निळं आहे. आणि वाघ चाललेला थांबला आणि त्याने त्याच्या स्टाईलमध्ये गाढवाकडे पाहिलं आणि तो म्हणला, तुला कसं रे निळं दिसतंय? गवत तर हिरवं आहे, गवत तर हिरवं आहे. आणि मग दोघं, आणि गाढव म्हणला नाही गवत निळच आहे. आणि तो म्हणतो नाही, गवत जे आहे ते हिरवं आहे. ह्या दोघांचा वाद सुरू झाला. गाढव आणि वाघ शेवटी ते म्हणले आपला निर्णय कोणीतरी करायला हवा. आणि म्हणून निर्णय करण्यासाठी ते गेले जंगलाचा राजा सिंह याकडे. सिंहाकडे गेल्यानंतर सिंह बसला होता आपल्या राजास्थानावरती. आणि मग दोघं उभा राहिले आणि गाढवाने सांगितलं सिंहाला राजा म्हणून, महाराज आमचा प्रश्न घेऊन आलोय, आम्ही दोघं जण एका प्रश्नात अडकलेलो आहोत. आणि सिंहाने गाढवाकडे बघितलं आणि त्यानंतर त्याने वाघाकडे बघितलं. आणि वाघाकडे बघत असताना सिंहाच्या चेहऱ्यावरती मोठं प्रश्नचिन्ह होता की हा वाघ ह्या गाढवासंगती का आलाय, असं काय दोघात झालंय. आणि मग गाढव म्हणला, महाराज आम्ही दोघं जण जंगलातून येत होतो आणि मी सांगताना सांगितलं की गवत निळं आहे. आणि वाघोबा म्हणतो गवत हिरवं आहे. तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही निर्णय द्या. आणि सिंह म्हणाला गवत निळं आहे, गवत निळं आहे. आणि वाघाला, त्या गाढवाला खूप आनंद झाला की महाराज म्हणला की गवत निळं आहे. आणि मग तो म्हणला, बघ तुला म्हणत होतो की नाही, आता वाघाच्या डोक्यात खूप प्रश्न, जे हिरवं आहे त्याला महाराज पण निळं कसं म्हणतो? गाढव गेला आणि अजून थोड्या लांब गेला. तो म्हणला अरे पण ह्या वाघाला शिक्षा व्हायला पाहिजे, हा चुकीचा बोलला. परत आला, महाराज तुम्ही फक्त एक निर्णय दिला की गवत हिरवं का निळं आहे, तुम्ही सांगितलं निळं आहे. ह्या वाघाला काहीतरी शिक्षा द्या, कारण की ह्या वाघाने जे केलं ते चुकीचं आहे, तो चुकीचं सांगत होता. आणि मग महाराजाने सांगितलं सिंहाने, वाघोबा 3 दिवस तू बोलायचं नाही, ही तुझी शिक्षा. आता तर गाढवाला खूप आनंद झाला की माझा हेतू पण साध्य झाला. आणि मग बिचारा वाघ गेला, आपल्या ठिकाणी जाऊन बसला. 3 दिवस काय बोलला नाही. 3 दिवस झाल्यानंतर तो परत सिंहाकडे आला. सिंहाला येऊन म्हणाला, महाराज माझा फार मोठा प्रश्न आहे. आता माझ्या 3 दिवसामध्ये माझ्या डोक्यामध्ये आता फार खलबत्ता चाललाय. माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. गवत निळं आहे का हिरवं आहे? आणि मग महाराज म्हणाले, वाघोबा गवत युगारंभापासून हिरवंच आहे. मग तुम्ही निळं का म्हणाले आणि तुम्ही मला 3 दिवसाची शिक्षा का दिली? महाराज म्हणाला,
वागोबा, गाढवा संगती वाद घालणारा माणूस हा महागाढव असतो, म्हणून मी तुला शिक्षा दिलेली आहे. अनेक वेळेस आम्ही ह्या जक्कयासारखं करत नाही. हा जक्कय म्हणतो मला बाकीचे येशूला काय म्हणावं माहीत नाही. माझ्या शहरामध्ये शिरत असताना जो आंधळा मनुष्य होता ना, त्या आंधळ्या मनुष्याला ज्याला दृष्टी भेटली त्याच्यासाठी हा नासरेतकर येशू म्हणून दाखवला गेला. पण हा दाविदाचा पुत्र म्हणतो मला तेही घेणं देणं नाही, मला येशू कोण आहे हे माहिती करून घ्यायची आहे. आणि म्हणून त्याने प्रयत्न केला. तो म्हणतो की मला येशूला बघून ठरवायचंच आहे, मी त्याला पाहिलं की मला समजेल. जोपर्यंत आम्ही येशूला पाहत नाही तोपर्यंत आम्हाला येशूची ओळख होत नाही, आणि जोपर्यंत येशूची ओळख होत नाही तोपर्यंत देवाची ओळख होत नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणाला, ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. आणि येशूची ओळख होण्यासाठी जगामध्ये एकमेव पुस्तक आहे, ते आहे बायबल. बायबल वाचल्यानंतर आम्हाला येशूची ओळख होती, येशू कोण आहे याची माहिती होती. आणि म्हणून आमचा असणारा येशू जो आहे तो पवित्र शास्त्र आधारित माहित असणारा येशू असायला हवा. स्तोत्रकर्ता एके ठिकाणी म्हणतो, परमेश्वराने इस्रायल राष्ट्राला त्याने देवाची ओळख करून दिली. जर देवाची ओळख व्हायची असेल तर पवित्र शास्त्रामधून जायला पाहिजे. आमचा येशू पवित्र शास्त्र आधारित असायला हवे. येशूचं प्रगटीकरण आम्हाला पवित्र शास्त्रातून व्हायला पाहिजे. देवाच्या वचनातून ते आम्हाला प्रगट व्हायला पाहिजे. देवाच्या वचनातून त्याची आम्हाला खात्री झाली पाहिजे. देवाच्या आत्म्याने आमच्या आत्म्याला खात्री करून दिली पाहिजे की हेच ते काय सत्य आहे आणि बाकी जे आहे ते नाही. कारण की दुसऱ्याच्या असणाऱ्या विश्वासावरती आम्ही आमच्या विश्वासाची उभारणी करू शकत नाही. मग जक्कय म्हणाला की मला बघायचंय, पण जक्कयाला बघायला अडचणी आहेत. कारण की पुढं वचन असं म्हणतं, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. येशूकडे जाण्यासाठी दोन अडचणी सदैव संगती येत असतात. पहिली अडचण आहे गर्दी. गर्दी म्हणजे समाज. समाज अनेक वेळेस आम्हाला येशूकडे जाऊ देत नाही. समाजामध्ये असणाऱ्या गोष्टी आम्हाला येशूला ओळखू देत नाहीत. मग कारण की समाजाचा येशू आणि बायबलचा येशू ह्याच्यामध्ये फरक आहे. कारण की समाजाचा येशू हा निराळा आहे, बायबलचा येशू निराळा आहे. आम्ही अनेक वेळेस म्हणताना पाहतो की येशू ख्रिस्त जो आहे तो आरोग्य देतो, येशू ख्रिस्त पुरवठा करतो, येशू सहाय्य करतो, ज्ञान देतो, हे सगळं बरोबर आहे. पण मुळात येशू जगामध्ये का आला ह्याची आम्हाला खात्री व्हायला पाहिजे. लुकऋषुवर्तमान 19:10 वचन, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास जगामध्ये आला, हा येशू दाखवायला पाहिजे. एखाद्याला जर आम्ही येशू दाखवत असताना आरोग्य देणारा दाखवला, आरोग्य देणारा येशू आहे याच्याविषयी तफावत नाही, ह्याच्याविषयी मलाही ते मान्य आहे, बायबलला ते मान्य आहे. परंतु तारणदार येशू हा मनुष्यासाठी गरजेचा आहे. कारण मनुष्याच्या पापक्षमेसाठी येशू जगामध्ये आला होता. आणि म्हणून येशू ख्रिस्त ज्या वेळेस वधस्तंभावर मरण पावतो त्याविषयी लिहित असताना शास्त्र लिहितं की तो आमच्यासाठी पाप झाला, त्याने आमचं पाप स्वतःवर घेतलं. समाज येशूकडे जाण्यासाठी अनेक वेळेस आड भिंती उभा करतो. शल्मोनाच्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना बसायचं ठिकाण होतं. स्त्रियांनी कुठं बसायचं, यहुदी स्त्रियांनी, यहुदी पुरुषांनी कुठं बसायचं, याजकांनी कुठं असायचं, जे यहुदी इतर लोक आहेत त्यांनी कुठं थांबायचं. आणि जिथं यहुदी इतर लोकांचा उभा राहण्याचा जे ठिकाण होतं ना, त्या ठिकाणी एक भिंत होती आणि त्या भिंतीवरती लिहिलं होतं याच्या पलीकडे कोणी जाऊ नये. जर तो आला किंवा त्याला जर एखाद्या यहुदी माणसाने आणलं तर तो दंड शिक्षेस पात्र आहे. आणि म्हणून संत पौल लिहिताना असं म्हणतो, परमेश्वराने आमच्यातली आड भिंत पाडली. वाचलं ना इफिस्कारास पत्रामध्ये, परमेश्वर ती आड भिंत पाडली. म्हणून यहुदी आणि यहुदी इतर हे सगळे आम्ही एकत्र देवाच्या समक्षतेमध्ये येतो. अनेक वेळेस अनेक आड भिंती कळत न कळत अवतीभोवतीचे लोक उभा करतात की आम्ही देवाला ओळखू नये, देवाची माझी योग्य ओळख होऊ नये. आणि या ठिकाणी गर्दीने त्याला जाण्यासाठी रोखायचा प्रयत्न केला.
जक्कय जाऊ नये म्हणून गर्दी थांबवू लागली. अनेक वेळेस समाजामध्ये असणाऱ्या गोष्टी, समाजामध्ये असणारी संस्कृती, समाजामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ह्या देवाच्या जवळ जाण्यापासून माणसाला थांबवत असतात. आणि ही जी अडखळण आहे, ह्या अडखळणावरती मात करून पुढं जाणं गरजेचं आहे. निबेल कुरेशी नावाचा मनुष्य आहे, मरण पावला फार तरुण वयामध्ये, पाकिस्तानमधून आलेले. आणि निबेल कुरेशी जे आहेत ह्यांची साक्ष आहे. ते असे म्हणतात, आय स्टार्टेड टू फाइंड अल्लाह बट ॲट लास्ट आय फाउंड जीसस. मी अल्लाला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु मला सरतेशेवटी येशू भेटला. प्रिय बंधू भगिनीनं, दुसरं पुस्तक आहे, मी त्याला पिता म्हणाव्यास धजले, बिल्किस शेख ह्या नावाच्या स्त्रीचं. आय डेअर टू कॉल हिम अब्बा. बिल्किस शेख जी आहे ती पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांची पत्नी. आणि तिला कुणीतरी नवीन करार दिला आणि त्या वाचत असताना त्याच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिला, अरे कोणता देव खरा, बायबलचा देव खरा का कुराणचा देव खरा? आणि मग तिने प्रार्थना करायला सुरू केली, कोणता देव खरा हे तू मला दाखव, कारण की तू दाखवू शकतोस, तू आजही प्रगटीकरण करू शकतोस. आणि तिला देवाने सांगितलं, ज्या पुस्तकामध्ये मला पिता म्हणून संबोधलेलं आहे त्या पुस्तकाचा देव मी खरा आहे. आणि तिला समजलं, बायबलमध्ये लिहिलेलं आहे की देव पिता आहे. आमची आणि ख्रिस्ताची ओळख होत असताना बरेच सामाजिक बंधन येतील, त्या बंधनाच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे. आम्हाला पिढ्यानपिढ्या माहीत असणारा ख्रिस्त कदाचित निराळा असेल आणि बायबल वेगळा त्या ख्रिस्ताकडे जाणं गरजेचं आहे, कारण तो ख्रिस्त महत्वाचा आहे. दुसरी त्याची अडचण जी आहे तो ठेंगणा होता. कधी कधी माणसाचं स्वतःचं जीवन त्याला देवाकडे जाऊ देत नाही. हा ठेंगणा होता, म्हणजे हा हाईटने लहान होता. देवाने जसं काय माणसाला बनवलं ना, माणसाच्या शारीरिक गोष्टीवरती कुणीही भाष्य करायची गरज नाही, कारण ते देवाची हस्तकृती आहे ना. कधी कधी आम्ही सहजपणे रागाभरात एखाद्या माणसाच्या असणाऱ्या शरीरावरती रिमार्क मारतो, पण देवाने त्याला असं बनवलंय, म्हणजे आम्ही कोणावर रिमार्क मारला? निर्मात्यावर रिमार्क मारला, तू चुकलास. आणि देव म्हणला, सर मला त्याला तसंच बनवायचं होतं. तर कधी कधी आमच्या वैयक्तिक गोष्टी आम्हाला देवाच्या जवळ जाऊ देत नाही. ह्या असणाऱ्या जक्कयाची वैयक्तिक गोष्ट हा ठेंगणा आहे. ह्याचं ठेंगणं पण ह्याला येशूला पाहायला द्यायना, गर्दी उभा आहे, ह्याला काय पाहायला द्यायना, ते पलीकडे बसले, येशू पलीकडून चाललाय, हा अलीकडे. ह्याला कधी कधी आमच्या जीवनातलं सौंदर्य आम्हाला देवाला पाहू देत नाही. आम्ही त्या सौंदर्यामध्ये इतके मग्न असतो की आम्हाला अवतीभोवती देव काम करतो हेच पाहता येत नाही. कधी कधी आमचं ज्ञान, की ज्या ज्ञानाविषयी मागच्या आठवड्यात शास्त्र म्हणतं, ज्याला जग ज्ञान म्हणतं ते ज्ञानच नाही. ज्याच्यापासून ऐक्यता आहे ते ज्ञान आहे, ज्याच्यातून देवाचं गौरव आहे ते ज्ञान आहे. तो म्हणतो की जे ज्ञान ज्याला जग ज्याला ज्ञान म्हणतं त्याला देव ज्ञान म्हणतच नाही. असं ज्ञान जर आमच्याकडे आहे, कधी कधी आमचं ज्ञान आम्हाला देवाच्या जवळ जाऊ देत नाही. परंतु डॉक्टर लुकाला जाऊ दिलं. डॉक्टर हा लूक जो आहे हा त्याच्या बाय प्रोफेशन मेडिकल डॉक्टर आहे. परंतु ह्या लुकाला ज्या वेळेस पावलाने लोकाला सुवार्ता कशी समजली माहिती आहे का हो? संत पावलाची दृष्टी कमी होत होती, आणि जेव्हा दृष्टी कमी होत होती त्यावेळेस संत पावला कोणतरी सांगितलं, इथे एक डॉक्टर आहे, फार चांगला जा. आणि म्हणून तो लूककडे जाऊ लागला. आणि लूक संत पावलाच्या डोळ्यावरती काम करू लागला की ह्याची दृष्टी पुन्हा यावी. आणि पाऊल रोज म्हणजे ठरलेल्या वेळेत त्याच्याकडे गेल्यानंतर त्याच्या तो अंतचक्षुवर म्हणजे अंतकरणावर काम करू लागला पाऊल. आणि पाऊलाने त्याला होय म्हणता म्हणता सुवार्ता सांगितली. आणि ह्या सुवार्तेची खात्री लूकला पटली आणि लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला. संत पावलाची दृष्टी काय पुन्हा आली नाही. ह्यातून काय धडा घ्यायचा? ह्यातून काय धडा घ्यायचा? कारण हे संदेशाच्या मध्ये मी टाकले, आता हे माझ्या नोट्स. काय म्हणता आंटी? आंधळेपणाचा उपयोग झाला. मग आमच्या जीवनात कसं लागू करायचं? ज्या डॉक्टरकडे जातो ना औषध घ्यायला, त्याला कधीतरी इशू सांगा हो. ज्या किराणा मालाकडे जातो त्याला कधीतरी इशू सांगा हो. प्रार्थनापूर्वक सांगा, नुसता नका सांगू. जिथं जिथं आमचे संमती तिथं सांगायला पाहिजे. यदा कदाचित आमचं आजारपण कधीच बरं होणार नाही,
परंतु त्या असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या लोकांना एकाला जरी ख्रिस्त समजला तरी आमचा आजारपण जे आले ते देवाच्या गौरवासाठी जर सिद्ध होईल. आता पुढे कधीतरी याच्यावरती पुढे येऊयात. मग ह्या लोकांनी की जो बाय प्रोफेशन डॉक्टर आहेत, जे मेडिकल फील्डला काम करणारी मंडळी इथं आहेत, तेही सांगते की एका कुमारीला मूल होणं हे अशक्यपाय गोष्ट आहे. परंतु लुकाने ज्या वेळेस ख्रिस्ताचं जीवन पडताळ त्याने विश्वास ठेवला आणि त्याने त्याच्या पुस्तकामध्ये लूक शुभवर्तमानामध्ये कुमारीला बाळ कसं झालं याचा तंतोतंत वृत्तांत लिहून ठेवला. कारण की त्याच्या असणाऱ्या मेडिकलच्या ज्ञानापेक्षा देवाचं सार्वभौमत्व, देवाचं असणारं आगाध ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे त्याने मान्य केलं. दुसरी अडचण लुकासाठी ही होती, मेलेला मनुष्य पुनरुत्थित होतो. ही कठीण गोष्ट होती. उद्याच्या रविवारी येशूने आपला आत्मा देवाकडे सोपवला. त्यानंतर तिथं जवळजवळ 6 ते 7 चिन्ह घडतात. त्या चिन्हाकडे आपण लक्ष लावणार आहोत. आणि हा असणारा लूक त्याचं जे ज्ञान आहे, मेलेला माणूस उठू शकत नाही, पण ख्रिस्त भेटल्यानंतर त्याला हे समजलं, तो उठला कारण की त्याने माझं जीवन बदललं. तो पुनरुत्थित ख्रिस्ताची माझी भेट झाली. संत पावलाची आणि त्याची भेट झाली. संत पावलासंग त्याने वार्तालाप केला. 3 वर्ष संत पावलाला शिकवलं. लोक आज त्याच्या मागे चालत आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, कधी कधी आमचं स्वतःचं ज्ञान, स्वकेंद्रित ज्ञान, जगाने आम्हाला दिलेलं ज्ञान आम्हाला देवाच्या जवळ जाऊ देत नाही. आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या आमच्या गोष्टी आम्हाला कधी कधी देवाच्या जवळ जाऊ देत नाहीत. आम्ही चर्चला येत असताना आमच्या असणाऱ्या पेहरावामध्ये आम्ही इतके मग्न आहोत की मी चर्चला उशिरा गेलं तरी चालतं. हो, यहुदी लोकांनी त्यासाठी नियम केला होता. शब्बाताच्या दिवशी आरशात बघायचंच नाही. कठीण आहे ना. आम्ही देवाला भेटायला कधी कधी आमच्या लक्झरी आम्हाला देवाला भेटण्यापासून अडखळं नाहीत. आम्हाला आमच्याकडे असणाऱ्या लक्झरी आम्हाला देवाने दिल्यात ना, त्या आम्ही स्वतः प्राप्त करू शकलो नाहीत. आमचं हाय क्लास लाईफ सिस्टम देवाने दिलंय आम्हाला. आम्ही सगळेचे सगळे हाय क्लास लाईफ सिस्टम जगत आहोत. कधी कधी ते आम्हाला देवाजवळ जाण्यासाठी अडचण निर्माण करतं. मी फक्त चर्चला येण्याचं म्हणत नाही, रोजचं शास्त्र वाचन, प्रार्थना करणं ह्याचाही त्यात संबंध आहे. एकदा पास्टर कॉन्फरन्समध्ये त्या आलेल्या ह्यांनी प्रश्न विचारला देवाच्या सेवकांनी. ते म्हणाले की आपल्या जीवनामध्ये सर्वात पहिलं स्थान कोणाचं असायला पाहिजे. आणि मग नॅचरली लोक म्हणताना म्हणाले की देवाने दिलेल्या सेवेचं. 60% लोक म्हणले देवाने दिलेल्या सेवेचं. आणि ते म्हणले आमची चूक इथंच आहे, आमच्या जीवनात पहिलं स्थान देवाचं आहे. का हो? कारण की त्याचं उत्तर आम्हाला वाचायला भेटतं यिर्मयाने लिहिलेल्या विलाप गीतामध्ये, मी भस्म झालो नाही, तुझी कृपा आहे आणि तुझी दया आज पुन्हा एकदा माझ्यावर नवीन झाली. देवाच्या दयेने दिवस भेटला म्हणून त्याची वेळ त्याला द्यायला हवी. आमच्या जीवनात कधी सामाजिक अडचण आहेत, कधी आमची वैयक्तिक अडचण आहेत, आम्हाला जाऊ देत नाही. आम्हाला कधी कधी असं वाटतं जे मला माहीत आहे ते सगळं बरोबर आहे. एक नाणं घेऊन जर मी उभा राहिलो तर तुम्ही म्हणताल पाळेसाहेब हा छाप आहे, पण मला इथून काटा दिसतंय. मला काटा दिसतो म्हणून अख्खं नाणं काटा नाही, त्याला छाप्याची पण बाजू आहे. प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, आमचं वैयक्तिक जीवन आम्हाला देवाकडे जाण्यासाठी रोखणारं नसावं. पुढे येऊयात. आता मग त्याने काय केलं, ही अडचण तर आली, वैयक्तिक अडचण आहे, सामाजिक अडचण आहे, पण तो म्हणतो मला येशूला बघायचं. आमची असणारी अंतःकरणापासूनची ओढ जी आहे ती आम्हाला देवाकडे घेऊन जाईल. साधू सुंदर सिंग त्या रात्री म्हणताना म्हणाले, आज जर तू मला दर्शन दिलं नाहीस तर मी ह्या असणाऱ्या लुधियाना एक्सप्रेस खाली स्वतःचा जीव देईल. आणि त्या रात्री देव त्यांच्या खोलीमध्ये प्रगट झाला. प्रकाशाद्वारे देव बोलला. देवाला मिळवण्याची आस आमच्याकडे असायला हवी. देवाकडे जाण्याचा दृष्टिकोन असायला पाहिजे. अडचणी येणार, 100% येणार, त्याच्यावरती मात करून पुढे जाणं नितांत गरजेचं आहे. कारण की त्याशिवाय आम्हाला आमचा वैयक्तिक ख्रिस्ताचा अनुभव कधीही येणार नाही. आणि हा जक्क गेला, तो असं म्हणतो, तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. ह्यानी पर्याय सोडला, मार्ग काढला. आम्हाला देवाला शोधण्यासाठी आम्ही स्वतः मार्ग काढणं. जर आम्ही एक स्टेप घेतली तर देव आमच्यासाठी 10 स्टेप पुढे येऊन मार्ग मोकळे करेल.
आणि मग तो उंबराच्या झाडावर चढला. उंबराचं झाड मराठीत उंबराचं झाड लिहिलं, मूळ भाषेमध्ये ते सिकामोरा ट्री आहे. उंबराच्या झाडाला फळ किती मोठं असतं? अंजिरा एवढं. सिकामोरा ट्रीचं फळ एवढंच आहे, परंतु ते त्या जातीचं आहे. ते अंजिराच्या जातीतली ही सगळी झाडं आहेत. आणि त्या सिकामोरा ट्रीवरती त्या उंबराच्या झाडावर जाऊन तो चढला आणि चढल्यानंतर तो आता वाट पाहतोय, मला येशू दिसायला पाहिजे. येशू कसा आहे? ह्याला येशू बाह्य स्वरूपातला येशू पाहायचा आहे याला. त्याच वेळेस येशू त्याला बाह्य स्वरूपात पाहायचा आहे की येशू उंच आहे का माझ्यासारखाच बुटका आहे, येशूचे केस लांब आहेत का छोटे आहेत, येशूची दाढी कशी आहे, येशूचं नाक कसं आहे, येशूचे डोळे कसे आहेत, येशू दिसतो कसा, हे त्याला पाहायचंय. परंतु ज्या वेळेस तो हे पाहण्यासाठी वर चढतोय त्याच वेळेस त्याला ख्रिस्ताने पाहिलं होतं. कारण की प्रभू येशू ख्रिस्त फिलिपाला बोलताना म्हणतो, तू उंबराच्या झाडाखाली उभा होता त्यावेळेस मी तुला पाहिलं. आमची इच्छा देव जाणतो आणि इच्छेप्रमाणे देव आमच्यावरती काम करतो. येशूने पाहिलं. येशू ह्याला आता फक्त मी बाहेर कसा दिसतो ते दाखवू इच्छित नाही, मी आतून कसा आहे आणि तुझ्यावरती माझी किती प्रीती आहे हे दाखवण्यासाठी येशू तयार आहे. आणि म्हणून हा उभा राहतो, त्या झाडावर आहे आणि तो बघतो आता येईल मग येईल. आणि येशू आल्यानंतर त्याला असं वाटलं की येशूने माझ्या समोरून फक्त जावं. आम्हाला पण अनेक वेळेस वाटतं येशूने माझ्या घरामध्ये फक्त माझ्या चांगल्या भागात यावं. चांगला भाग म्हणजे काय? रविवारी भक्तीची वेळ, माझी शास्त्र प्रार्थनेची वेळ, माझ्या असणाऱ्या लोकांना ज्या वेळेस मी येशूच्या नावामध्ये सहकार्य करतो ती वेळ, माझ्या सेवेच्या वेळेमध्ये. कारण की देव आणि माझं चांगलं पण बघावं. आणि जक्कयासारखंच आम्हाला पण वाटतं हो की मला फक्त येशू माझ्याकडून पासबाय व्हावा, पुढून जावा. येशू झाडाखाली आला, जक्कया खाली ये, है ना? काय म्हणाला? हा, त्वरा करून खाली ये, जलद गतीने खाली ये, लगेच खाली ये. कारण की स्तोत्र करता लिहिताना असं म्हणतो, हे देवा तुझ्या आज्ञा मला समजल्या आणि मध्यरात्री त्या पाळण्याची मी त्वरा केली किंवा गडबड केली, पटकन मी पाळल्या. आणि ह्या जक्कया त्वरा करून खाली उतर. जक्कयाला तर आश्चर्य वाटलं असेल, मी यरीहो शहरात राहणारा, माझी ह्याची कधी ओळख झाली नाही, तो मला कधी ओळखत नाही, मी त्याला ओळखत नाही, परंतु ह्याला माझं नाव माहित आहे. पवित्र शास्त्रामध्ये आमचा देव, ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवला, ज्या देवाने आमच्यासाठी वधस्तंभावरती मरण सहन केलं, ज्याला पुरण्यात आला आणि पुनरुत्थित झाला, तो आमच्या प्रत्येकाला आमच्या नावाने ओळखतो. म्हणूनच आम्ही पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्या आदामा तू कोठे आहेस प्रश्न विचारला. अब्रामा तू कोठे आहेस? अब्राम झोपला होता करार होत असताना. योना पळून जात असताना देवाने योनाला पण पाहिलं. शमूएला शमूएला, बिचारा शमूएल बाळ उठला, पळत पळत गेला. काय आज्ञा? एली म्हणला मी नाही बोलवलं, जाऊन झोप. परत आवाज आला, शमूएला शमूएला, काय आज्ञा? तुम्ही पुन्हा बोलवलं? नाही मी नाही बोलवलं, जाऊन झोप. शमूएला शमूएला. आता शमूएला गेल्यानंतर एली म्हणतो, आता जर परत आवाज आला तर म्हण, बोल तुझा दास ऐकत आहे. कारण की एलीला हे समजलं देवाला शमूएला संगती बोलायचंय. म्हणून सकाळीच एली म्हणतो, काय बोलला देव सांग, काय बोलला देव सांग. आणि शमूएल भ्याला बोलण्यासाठी, आणि एली म्हणतो तू जर ते सांगितलं नाहीस तर त्याच्यासारखंच तुझ्या संगती होईल. आणि मग शमूएल एलीला सांगतो काय घडणार आहे ते. नवीन करारामध्ये आल्यानंतर मंडळीचा छळ करणारा हा शाऊल हा निघाला दमास्कसच्या वाटेवरती लोकांना पकडण्यासाठी. आणि ज्यावेळेस तो निघाला म्हणजे आजच्या सिरियाकडे निघाल्यानंतर मधल्या वाटेमध्ये त्याने हाक ऐकली, पावला पावला तू शावला शावला तू माझा छळ का करतोस, शावला शावला तू माझा छळ का करतोस. आमच्या प्रत्येकाची नावं देवाला माहीत आहेत. देव आम्हाला हाक मारण्यामध्ये गफलत करत नाही. देवाची कधी चूक होत नाही. एका नावाचे 10 जण जरी असले तर त्यांना बरोबर देव हाक मारेल. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, त्या जक्कयाला खूप आनंद झाला, माझं नाव पण माहीत आहे, चल खाली ये त्वरेने. आणि इतकंच नाही तर तो म्हणतो, कारण आज
मला तुझ्या घरी उतरवायचं आहे, आज माझा मुक्काम तुझ्या घरी आहे. येशूला घरी उतरवणं सोपं का अवघड होतं? हा, अवघड आहे हो. येशू आला म्हणजे त्यासाठी 4 लोक येणार, 4 लोक आले म्हणजे 4 लोकांच्या जेवणाचं करायचं. भले आजपासून 2000 वर्षापूर्वी घरामध्ये 2 भाकरी जास्त पडत असतील, आजच्या काळामध्ये जेवढं होणार आहे तेवढ्याच पोळ्या लाटल्या जातात आणि कॅसरॉलमध्ये ठेवल्या जातात. त्यावेळेस टोपलीची संस्कृती, आता कॅसरॉलची संस्कृती आहे. त्यावेळेस नेहमी 2 भाकरी जास्त असायच्या, आता जेमतेम केलं जातं. परंतु जरी कुणी आलं, आता येशू घरी येतोय की ज्याला पाहण्याची उत्कंठा होती, त्याच्यासाठी चांगलं भोजन करावं लागेल, त्याच्या संग त्याला 4 जणांसाठी करावं लागेल, येशूला राहण्याची सोय करावं लागेल. प्रिय बंधू भगिनी, येशू आला ना, येशू आल्यानंतर येशूसाठी आम्हाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. म्हणूनच उपासना घे, तण मन धन प्रभू तव चरणी, सकल तुझे हे तूच दिलेशी. येशूसाठी आम्ही तन मन आणि धनाने सेवा करणं गरजेचे आहे. आम्ही फक्त म्हणालो मी सेवा करतो, नाही, आम्हाला सर्वतोपरी सेवा करता आली पाहिजे. येशू म्हणाला मला तुझ्या घरी यायचंय. प्रिय बंधू भगिनींनो, आज येशू जर म्हटला चर्चमधून जायच्या अगोदर मला तुमच्या घरी यायचंय, तर आमच्या घरामध्ये आम्हाला काय काय नीट करावं लागेल हो? सकाळी 8:30ला चर्च ठेवले पाळक साहेब तुम्ही लोकांनी, त्यामुळे येत असताना ऑल बॉईज यंगस्टर्स आंघोळ केली, टॉवेल अजून चर्चला येत असताना त्या कॉट दिवाणवरतीच पडलाय. सगळे हसले बघा, अर्धे हसलेत त्यातले. काय काय नीट करावं लागेल गेल्यानंतर आम्हाला? कारण येशू येतो म्हटलं म्हणजे आम्हाला बऱ्याच गोष्टीचं परिवर्तन केलं पाहिजे. येशू येत असताना आम्हाला बऱ्याच गोष्टी नीट केल्या पाहिजे. आणि जक्कई म्हणतो चल, येशू म्हणतो मला तुझ्या घरी फक्त येणार नाही, राहायचंय रात्री. आता रात्री राहायचंय म्हणजे सगळंच बघायला पाहिजे, मला उतरायचंय तो म्हणतो. आणि ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस पुढची गोष्ट घडते बघा. जक्कयाच्या जीवनात जक्कयाला ओळखणारा एक समाज एरियातला आहे, पण जक्कयाला ख्रिस्ताला ओळखाय, देवाला येशूला ओळखायचंय. येशूला ओळख, येशूविषयी बरीच माहिती जगामध्ये आहे. तो म्हणतो मला त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही, मला माझी फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन हवी. कारण की आत्मिक जीवन हे नेहमी फर्स्ट हँड आहे, इट इज नेव्हर सेकंड हँड. कधीच सेकंड हँड जीवनावरती आत्मिक जीवन उभं राहू शकत नाही. मग तो त्याच्याकडे अडचणी आल्या, सामुदायिक अडचणी आणि वैयक्तिक अडचणी, त्याच्यावर मात करून गेला. आता येशूने हाकच मारली नावाने घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर ज्यावेळेस जक्कई घरी गेला त्यावेळेस तिथं लिहिलं, तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. आम्ही देवाच्या सेवेला आम्ही आनंदाने आगत स्वागत करायला शिकायला पाहिजे. कारण की शास्त्र म्हणतं मला करावं लागतं म्हणून मी ते करू नये. भाग पडतं, बायबलचा शब्द आहे भाग पडते म्हणून, तर मी ते आनंदाने केलं पाहिजे. भाग पडणं म्हणजे काय? पाट्या टाकणे. पाट्या टाकणे म्हणजे काय? जेवढं सांगितलं तेवढंच करणं, ना इकडं जायचं ना तिकडं जायचं, येतच. आगत स्वागत करणे आणि देवाचं आगत स्वागत देवाच्या पद्धतीने झाल्याशिवाय देव त्या ठिकाणी वस्तीला येत नाही. म्हणून संत पौल लिहिताना असं म्हणतो, तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. देवाचा आत्मा आमच्या संगती राहतो, आमच्या कुटुंबात राहतो. ज्या ठिकाणी 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमतील त्यांच्यामध्ये मी आहे. हो, काय चांगला आश्रय. जिथं 2-3 आहे तिथं येशू आहे. आणि त्याच्यावरतीच मालकीच्या पुस्तकात लिहिले, जेथे माझे लोक एकत्र जमून एखादी गोष्ट बोलतात त्यावेळेस ते मी स्वर्गातून. म्हणून आम्ही काय बोलतो विचार केला पाहिजे. पुढे येऊयात. त्याने त्याला घरी नेलं, आनंदाने आगत स्वागत केले. आता त्या ठिकाणी काही समुदाय आहे आणि तो समुदाय कुरकुर करू लागला की हा पापी मनुष्याच्या घरी उतराव्यास गेला आहे. जग आमच्याविषयी काय म्हणतं यासाठी देवाला यकिंचितही गरजेचं नाही, किंवा जग आमच्याविषयी काय विचारसरणी ठेवतं याविषयी देवाला घेणं देणं नाही. उलट आम्ही म्हणलं पाहिजे, जकातदार ते म्हणले ना, हा पापी लोकांच्या घरी जातो, आम्ही आता म्हणलं पाहिजे देवाची स्तुती असो. शास्त्र म्हणतं जर कोणी म्हणतं मी पापी नाही तर तो लबाड बोलतो.
हा, पण आमच्या पापीपणाची देवाकडे व्याख्या निराळी आहे. देवाकडे 2 व्याख्या आहेत पापीपणाच्या. एक, जो पापी ज्याने कधीच ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, आणि दुसरा तारण पावलेला पापी, ज्यांनी येशूला वैयक्तिक तारण म्हणून स्वीकारले. ते आम्ही सगळे तारण पावलेले पापी आहोत. म्हणूनच येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो ना, ज्या वेळेस येशू ख्रिस्त माडीवरच्या खोलीमध्ये आपला अंगरखा काढून ठेवतो किंवा बाह्य वस्त्र काढतो, गंगाळ घेतो, रुमाल लावतो कमरेला आणि शिष्यांचे पाय धुवायला लागतो, आणि पेत्र म्हणतो, गुरुजी माझे पाय काही तुम्ही धुवू नका, माझं डोकं बिकं धुवा. येशू म्हणतो, ज्याने एकदा आंघोळ केली त्याला सारखी सारखी आंघोळ करण्याची गरज नाही. येशू म्हणतो, अरे पेत्रा, तुला एकदा मी समजलोय, सारखं सारखं तारणाची गरज नाही, पण तुझे हातपाय मळीन होणार हे मला माहीत आहे, ते धुवायला पाहिजे. कारण की आपण वलांडणाच्या भोजनासाठी आलोत. वलांडणाच्या भोजनासाठी ही शुद्धता झाल्याशिवाय होणार नाही. म्हणूनच योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9 वचन म्हणतो, कारण तो विश्वसनीय व न्याय, आम्ही जर आमची पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून तो आमच्या अपराधांची क्षमा करेल. हे कोणासाठी आहे माहिती आहे का? तारण पाळलेल्या लोकांसाठीचं वचन आहे. आम्ही घसरल्यानंतर देव आम्हाला उभा करेल, पण देवाकडे जाणं गरजेचं आहे. इथं लोक म्हणतात पापी लोकांच्या घरी आला. त्यांना काय माहिती, हा तारण पावलेला पापी झालाय जक्कई आता. कारण त्यांनी येशूला आपल्या कुटुंबात आणलं, आपल्या घरात आणलं, आगत स्वागत केलं, आणि ते आता अनेक वेळेस जग काय म्हणतं याविषयी देवाला फरक पडत नाही, मी माणसांविषयी काय म्हणतोय. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही ज्या वेळेस मरू किंवा लवकर जर येशूचं दुसरं येणं झालं, अंतराळात येणं झालं आणि आम्ही उचललं गेलो, तर त्यावेळेस आमच्या कानावरती शब्द हे पडायला पाहिजे, भल्या व विश्वासू दासा, थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावरती नेमणूक करतो. कोरिन्थीकरास पहिले पत्र 12 अध्याय. प्रत्येकाचं काम तपासलं जाईल, हे त्याच्यानंतरचा वृत्तांत. प्रत्येकाचं काम तपासलं जाईल. कशाने? अग्नीने. लाकूड, पेंडा, दगड, मौल्यवान पाषाण आणि सोनं, जे अग्नीतून टिकेल त्याला प्रतिफळ मिळेल. माझं काम देव तपासून पाहिलं अग्नीने, जे मिळेल त्यासाठी देव मला प्रतिफळ देईल. माझ्या संगती दुसऱ्याचं काम देव जोडणार नाही. म्हणून शास्त्र म्हणतं, आपल्यासाठी स्वर्गात संपत्ती साठवा. काम कुठं करायचं? पृथ्वीवर. पृथ्वीवर केल्यानंतर स्वर्गात संपत्ती साठते. कधीतरी एकदा सांगेल स्वर्गात संपत्ती साठवण्याचे मार्ग बायबलमधले. ह्या जक्का येशूने त्याकडे लक्ष दिलं नाही. आता हा जक्कयाचा प्रश्न काय होता, येशू कसा आहे, बरोबर ना? त्यासाठी एवढा सगळा खटाटोप झालाय ना. पण त्याची येशूची ओळख झाली, त्यांचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स येशूकडे आला. काय आला बघा, तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी. ह्याने येशूला प्रभूजी म्हणून ओळखलं, येशूला मालक म्हणून ओळखलं. तो म्हणतो, हे येशू, तुझ्याशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरा कोणीही मालक नाही, तुझ्याशिवाय मी दुसरं कोणालाही माझ्या जीवनाचं प्रभुत्व देऊ शकत नाही. काय तो तूच आहेस आता. हे देवा, मी तुला प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे, माझ्या जीवनाचा स्वामी आणि मालक तू आहेस. तू म्हणेल तसं मी करायला तयार आहे. ह्याचा दुसरा अर्थ आहे, जर तू माझा प्रभू आणि मालक आहे तर मी तुझा सेवक आहे. ग्रीक शब्द आहे डुलॉस. डुलॉस शब्दाचा अर्थ आहे विकत घेतलेला. माझी आणि ख्रिस्ताची ओळख ती आहे. आम्हाला ख्रिस्ताने मोल देऊन विकत घेतलंय. आम्हाला ख्रिस्ताने विकत देत असताना देवाकडे खंडणी भरली आमच्या प्रत्येकासाठी. नाही तर आम्ही सगळेची सगळे जे आहोत हे नरकाच्या वाटेवर जाण्यासाठी स्थानापन्न होतो. पण देव म्हणाला ख्रिस्त हे केलं. आणि म्हणून ख्रिस्त काय म्हणतो माहिती आहे का, हे देवा, ह्या माणसासाठी मी वधस्तंभावर रक्त सांडलेलं आहे, ह्याच्यासाठी मी मरण पावलो, पुरला गेलो आणि तुम्हाला पुनरुत्थित केलं, ह्याच्या ठाई तू पाप मोजू नकोस. ह्याला मी आता माझ्या रक्ताने पवित्र केलंय. प्रिय बंधू भगिनींनो, ज्या माणसाचं तारण झालं, पाप क्षमा मिळाली, त्याचं पाप मोजण्यासाठी ख्रिस्त देवाला म्हणतो की आता हा पाप विरहित मी केलाय, पाप मोजू नकोस. म्हणून आम्हाला शास्त्रात लिहिलंय, मी त्यांची सगळी पाप घेऊन
सागरी तळी बुडवतो. देवही ती आठवत नाही. आणि हा जक्का असते म्हणतो प्रभूजी मी तुझा सेवक आहे, त्याप्रमाणे तो म्हणतो मी तुझा सेवक म्हणतो पहा मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो. येशूकडे एक श्रीमंत मनुष्य मुलगा आला तरुण, तो म्हणला गुरुजी सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय करू? येशू म्हणला जा 10 आज्ञातल्या नंतरच्या आज्ञा पाळ. नंतरच्या म्हणजे कोणासंगती? माणसासंगती असणाऱ्या. खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, खोटं बोलू नको, अमुक करू नको. आणि तो म्हटला गुरुजी मी या सगळ्या पाळल्यात. आणि येशूने त्याच्याकडे निरखून पाहून म्हटलं पूर्ण होऊ पाहतोस तर जा आपला असल नसल ते सगळं विक आणि माझ्या मागे ये. आणि शास्त्र म्हणतो तो खिन्न होऊन निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. त्या वाक्याकडं आम्ही थोडंसं अजून जास्त मनन करून पुढे गेलो समजतं. जर त्या दिवशी तो तरुण मुला सगळं विकून जर येशूच्या माग गेला असता तर तो येशूचा प्रेषित झाला असता. त्याची धन दौलत तो जिवंत तोपर्यंत उपयोगात आली. बायबलमध्ये 12 प्रेषितांची नावे 2000 झाले वर्ष झाले तरी जात नाहीत. सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही ज्यावेळेस स्वर्गातल्या ह्याच्याकडे ज्यावेळेस जातो आम्ही नगरीकडे, तिथं म्हणलंय त्यावर 12 प्रेषितांची नावं लिहिलेली आहेत. अरे ह्याने खूप काही कमावलं. परंतु हा जक्कई म्हणतो मी अर्ध धन गोरगरीब. आता तू जर भेटला ना मला ह्याची काही गरज नाही द्यावा, मी अर्ध देऊन टाकतो. आणि पुढचं वाक्य आहे अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. तो म्हणतो मी अन्यायाने घेतलं असेल तर चौपट करेल. शब्द महत्वाचा आहे, अन्याय. तो म्हणतो देवा जर मला आठवलं आणि तू आठवण करून दिली हे अन्यायाने घेतलंय तर मी त्या माणसाला जाऊन चौपट परत करेल. आणि येशूचं वाक्य आलं. लोक जक्कयाला पापी म्हणून ओळखत होते. येशू काय ओळखतो? 9व्या वचनात येशूने त्याला म्हटले आज ह्या घराला तारण प्राप्त झालेले. आमच्यापैकी कोणाला हे माहीत नसतं कुठला मनुष्य कधी येशूचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करेल. ते ज्याचं त्याचं वैयक्तिक देवासंगती नातं आहे. हा त्या माणसाला माहीत त्यांनी कधी केलं. जसं मी सांगतो 10 मार्च 1989 मी ख्रिस्ताचा माझ्या जीवनामध्ये वैयक्तिक तुमच्यापैकी अनेकांना ते माहीत आहे तुम्ही कधी आणि कशा वेळेस स्वीकार केला, परंतु लोकांना माहीत नाही. पण येशू त्याला म्हणला ह्या घराला तारण प्राप्त झाले कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण हाही विश्वासामध्ये सुरू झाला, ह्याचंही विश्वासमय जीवन सुरू झालं. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात आला. आणि जक्कयाचा विश्वास नीतिमत्व गणण्यात आला. प्रिय बंधू भगिनींनो, जग त्याला पापी म्हणून ओळखतंय, येशू त्याला अब्रामाचा पुत्र म्हणून ओळखतो. मला येशू काय म्हणून ओळखतो हे मला माहीत असणं गरजेचं आहे. जग मला काय ओळखतं यावरती आमचं सार्वकालिक जीवन, यावरती आमच्या जगामध्ये असणाऱ्या गोष्टी, स्वर्गातल्या असणाऱ्या गोष्टी ठरणार नाहीत. जगातलं आयुष्य क्षणभंगूर आहे. मोशेच्या भाषेमध्ये मनुष्याचं आयुष्य 70 वर्ष, शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष. प्रिय बंधू भगिनींनो, परवा दिवशी जे बँकॉकमध्ये झालं ना ते फार भयंकर आहे. लोकांचं सगळं जीवन नीट चाललं होतं, क्षणार्धात जमीन हल्ली. 7.7 रिक्टर स्केलचा असणारा भूमिकंप झाला आणि मोठ्या मोठ्या 40 मजली इमारत अशी पत्त्यासारखी खाली पडताना दिसली. देव निसर्गावरती राज्य करतो ह्याचं प्रतीक आहे. आणि आम्हाला शास्त्र सांगतं शेवटच्या काळात जागोजागी भूमिकंप होतील. आपल्या देशामध्ये जानेवारी महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत पुष्कळ लहान लहान भूमिकंपाचे धक्के आलेले आहेत. एवढं होत नाही ते बँकॉकमधलं होत नाही की अवघ्या काही वेळेमध्ये परत दुसरा 7 रिक्टर स्केलचा बसला. एकामागं एक गोष्टी बदलत गेल्या, जमिनी फाटत गेल्या, लोक गडप होत गेली. प्रिय बंधू भगिनींना, आम्ही क्षणभंगूर आहोत. देव मला माझ्या जीवनाविषयी विचारणार आहे. देव मला माझी खात्री करून देव मला विचारेल तू काय केलंस आणि त्यासाठी प्रतिफळ देईल. मगाशी मी प्रार्थनेच्या अगोदर सांगताना म्हणालो, कारण की काही अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की यदा कदाचित आम्ही वधस्तंभाच्या दिवशी ज्यावेळेस एकत्र जमत आहोत त्या आदल्या दिवशी वलांडणाच्या सणाची सुरुवात होत आहे. आणि अभ्यास करणारी मंडळी असं म्हणत आहे यदा कदाचित 2025च्या वलांडणाचा जो यज्ञ पशु कापला जाणार आहे
तो आहे रेड हायपर किंवा लाल बछडा कापला जाणार आहे. एकदा लाल बछडा कापला गेला की तिसऱ्या मंदिराची असणारी पायाभरणीची सुरुवात होईल. कारण एका बाजूला मंदिरामध्ये काम करत सेवा करत असणाऱ्या याजकांच्या शुद्धीकरणाचा प्रोसेस सुरू आहे. त्यांना मंदिरामध्ये काय करायचं हे शिकवलं जात आहे की जे नियमशास्त्र आधारित आहे. हा बछडा कापला गेला जर समजा वलांडणाच्या दिवशी, तर आम्ही आता येशूच्या पुन्हा येण्याच्या अंतराळात येण्याच्या फार उंबरठ्यावर उभा आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण जागरूक होणं गरजेचं आहे. अब्रामाचा असणारा विश्वास आमचा विश्वासाचा पाहिजे की ज्याद्वारे तो नीतिमत्व गणला गेला. त्या दिवशी त्या जक्कयाला देवाने हाक मारली, जक्कयाने ख्रिस्ताचा स्वीकार केला. आज जर समजा ह्या दिवसांमध्ये जर समजा मंडळीवर उचलली गेली, तर त्या मंडळीवर उचलल्या जाण्यामध्ये मी असेल का हे पाहायला पाहिजे. देव माझ्यासाठी मला विचारेल, माझ्या बायकोला विचारणार नाही आणि तिच्यासाठी मला विचारणार नाही, माझ्या लेकरांसाठी मला विचारणार नाही आणि माझ्यासाठी माझ्या लेकरांना विचारणार नाही, मला तुमच्यासाठी विचारणार नाही आणि तुमच्यासाठी मला विचारणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आपलं जीवन जर समजा आज येशू ख्रिस्त आला रात्री, तर हाक मारल्यानंतर, तुतारी वाजल्यानंतर, वाद्यताची वाणी आल्यानंतर काय माझं शरीर परावृत्तीत होऊन मी ख्रिस्ताला सामोरे भेटण्यासाठी वर अंतराळात घेतला जाईल का? माझा रोजचा देवासंगतीचा संबंध काय? आज देव हाक मारतोय, देवाचा आत्मा हाक मारतोय. येशू म्हणला, जक्कया त्वरा करून खाली उतर. आज येशू आज आपल्याला हाक मारतोय, प्रत्येक त्वरा करून खाली उतर. झाडावर काय बसलास, ये खाली. मला तुझ्या जीवनात यायचंय, मला तुझ्या घरात यायचंय, मला तुझ्या संगती राहायचंय. जग तुला काय म्हणतं याकडे दुर्लक्ष कर. जग तुला शेवटपर्यंत पापीच पडेल, परंतु मी तुला अब्रामाचा पुत्र करण्यासाठी निघालेलो आहे. तुझा विश्वास मी अब्रामाच्या विश्वासासारखा करण्यासाठी निघालेलो आहे. मी तुला हाक मारतोय, चल लवकर. प्रिय बंधू भगिनींनो, तुतारीचा नाद झाल्यानंतर तो मला ऐकायला येईल का? आदित्याने घोषणा केली, चला. त्यावेळेस त्या घोषणे मला ऐकायला येईल का? आणि ऐकायला कोणाला येईल? त्याचं उत्तर येशूने शुभवर्तमानामध्ये आणि संत योहानाने प्रगटीकरणाच्या पुस्तकात येशूच्या द्वारे सांगितलं. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. ज्याला आत्म्याचा आवाज ऐकायला येतो ना, तोच माणूस ती तुतारी आणि तो आवाज ऐकेल. आणि आम्ही परत आज जर देव आला आणि देवाने हाक मारली, देवाने हाक मारली, त्याप्रमाणे म्हणा, जक्कया खाली उतर, तुझ्या घरी यायचंय. आज देव म्हणतोय, मला तुझ्या घरी यायचंय, मला तुझ्या जीवनात यायचं, तुझ्या जीवनात, तुझ्या जीवनात, तुझ्या जीवनात, तुझ्या जीवनात, तुझ्या जीवनात, मला तुमच्या जीवनात यायचंय. आज येशूला आपल्या जीवनात घेताल का हो? येशूला आपल्या जीवनात घ्या. आज पहाटे प्रार्थना करत असताना पुन्हा एकदा देव म्हणला, पुन्हा एकदा आज मंडळीला सांग, येशूला जीवनात घ्या. डोळे बंद करूयात, देवाकडे लक्ष लावूयात. आमचा तारणारा ख्रिस्त आज हाक मारून म्हणत आहे, अरे ऐक, मी तुलाच हाक मारतोय, तोच तू आहेस. आज त्याला म्हणा, मी तुझ्या हाकेला होकार देत आहे. मला पापाची क्षमा हवी आहे. त्याला म्हणा, तुझ्याशिवाय मला कोण आहे? प्रिय बंधू भगिनींनो, देवाचा आत्मा आज बोलतोय आणि त्या देवाच्या आत्म्याला होकारार्थी उत्तर द्या. देवाला म्हणा, देवा हा मी आहे, हा मी तुझ्याकडे आलोय. देवा हा मी तुझ्या समक्षतेमध्ये येऊन उभा राहिलो. तू मला हाक मारतोय, माझी क्षमा कर, माझ्या पापांची क्षमा कर. आम्ही कोणी पवित्र नाही. पूर्वी आमचं तारण झालंय आणि आम्ही जर समजा ख्रिस्तापासून दूर गेलेलो होतो, तर आज हाक मारून म्हणा,
मला पुन्हा तुझा आवाज ऐकायला आला देवा. मला पुन्हा एकदा आत्म्याने जाणीव करून दिली की मी तुझ्यापासून दूर गेलेलो होतो. माझी क्षमा कर. पुन्हा एकदा तुझ्यासाठी चालण्यासाठी शिकव. पुन्हा एकदा देवा मी तुझ्याकडे हात पसरत आहे. देवाला म्हणा देवा मी हा आहे. देवाला म्हणा देवा मी तुझ्याकडे येतोय. आपल्या अंतःकरणातून देवाकडे प्रार्थना करा. देवाला देवा मी पापी आहे, पहिली गोष्ट कबूल करा. संत पाऊल जर कबूल करतो तर आम्ही कोण मग काय? देवाला म्हणा देवा मी पापी आहे, माझ्या सर्व पापांची क्षमा कर. तू जे मला हाक मारत आहेस माझ्या नावाने, त्याला मी प्रतिसाद देत आहे. देवा माझी क्षमा कर. माझ्या जीवनात राहायला ये. मला तुझं मूल करून घे. कारण ख्रिस्ताशिवाय आमच्या पापांची क्षमा कोणीही करू शकत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, उजवी डावीकडे बघू नका. वधस्तंभाकडे लक्ष लावा. डोळे बंद ठेवा. अंतःकरणातून म्हणा हे देवा माझी क्षमा कर. धुवून स्वच्छ कर, पवित्र कर, शुद्ध कर. तुझी कृपा तू होत. तुझ्याशिवाय माझी पापक्षमा कोण करणार? आज पापक्षमा मागा. येशू माझ्या पापाची क्षमा कर. आणि आज तो येशू म्हणतोय ज्यांनी ज्यांनी प्रार्थना केली त्यांच्यासाठी तुमच्या पापांची क्षमा झाली आहे. विश्वासाने जीवन जगा. तो येशू म्हणतो की मी तुम्हाला माझी मुलं, देवाची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. आज जे जीवन ख्रिस्तासंगती सुरू केलं, काहींनी पुन्हा एकदा जोडलं. नूतनीकरण आपल्या आत्मिक जीवनाचं केलेलं आहे. त्यांना म्हणतो माझ्या संगती चाला. ख्रिस्त आमच्या संगती चालत आहे. त्या ख्रिस्ताचा हात धरा. तो म्हणतो भल्या व विश्वास उदासा. तू आजच्या असणाऱ्या गोष्टीसाठी पुकार केलास, हो म्हटलास, आणि त्याची आज खात्री आहे. आणि तो म्हणतो की मी तुझ्या संगती चालणार आहे. तो म्हणतो ज्यावेळेस तू स्वर्गामध्ये येशील त्यावेळेस मी तुला याचं प्रतिफळ देईन. जीवनाचा मुकुट आमच्यासाठी वाट पाहत आहे. अजूनही कुणी असेल की देव म्हणतो प्रार्थना कर, आपलं अंतःकरण कठीण करू नका. ज्यांनी केली त्यासाठी देवाच्या नावाला धन्यवाद आहे. अंतःकरण कठीण करू नका. देवाला म्हणा हे देवा मी आहे. यदा कदाचित मीच तो राहिलो होतो. तुमच्यासाठीच पुन्हा देव बोलायला लावतोय मला. देवा माझी क्षमा कर. माझ्या पापांची क्षमा कर. मला धुवून स्वच्छ कर आणि मला तुझं मूल होण्याचा अधिकार दे. माझी पाप दूर कर. यावेळेस सर्वजण उभा राहूयात. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. तसेच तो आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा. म्हणजे देव जो बाप्याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा, प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर, विशेष करून ज्यांनी आज ख्रिस्ताचा आपल्या जीवनामध्ये स्वीकार केला आणि पुन्हा नूतनीकरण केलं, त्या प्रत्येक व्यक्तीबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.